आमचं नाचणं ते आम्ही इकडे लावणार. ही लाजाळू आहे आमची, ही लाजाळू आहे. चल 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 चल. अरे 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 निघला. हे बघा असं पाणी पाणी ठोंबे भाताला असं चालत नाही. पाणी ठोंबे भात म्हणतोय नाचण्याला. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया झेपले स्वागत करते तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता लावणी लावून झाली आहे. पाऊस थोडा कमी झाल्यावर नाचणी लावतात, तर आम्ही आता नाचणी लावायला आजपासून सुरुवात करणार आहे. तर सकाळ सकाळच आज बघा किती छान कवळं ऊन पडले आणि हर्षद भाऊ आणि संतोष काका बैलांना घेऊन चाललेत नाचण्यात नांगरणी करण्यासाठी. ते जमीन नांगरून घेतील, त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहे. घरची सगळी कामं आटपून आता आम्ही पण इकडे नाचणी लावणारे तिकडे आलो. आणि तिकडे मागे बघा काका आधीच आले होते, तर त्यांनी नांगर जोडून आता नांगरणी करतायत. आणि जे बांध आहेत ना त्याची साफसफाई करून घेतात एकदम त्याला चकाचक. तर आई आणि सविता काकी दोघी जणी ते बांध साफ करायचं काम करतात आणि मी बसली. आज माझा काही मूड नाही आहे नाचणी लावायचा, आज फक्त साफसफाई करणार आहेत, नांगरणी करणार आहेत. आणि मग उद्यापासून सगळं चोख झाल्यानंतर नाचणीला लावायला सुरुवात करणार आहे. बांधावर जे गवत आलेलं आहे ते सगळं काढून घेत आहेत, म्हणजे कसं स्वच्छ वाटेल. इकडचं बघा आता हे सविता काकीने साफ करून तिथपर्यंत गेले, ते कसं मस्त चकाचक वाटतंय. आणि इकडे आई पण भिंतीच्या बाजूला जे झाडे झुडपी काय आलेली आहेत ते सगळं तोडतात. बैलांना हाकवायला कसं बोलतात ना, हुरहुर काय बोलतात काय कळतच नाही, पण मला ऐकायला एकदम मज्जा वाटते. काका तर इतके छान बोलतात ना, कुठेतरी व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज असेल पुढे, नाही का. हे नाचणी आली आमची. तांदळासारखीच येते नाचणी पण, तांदळाच्या रोपासारखी. जिथे नांगरणी करून झाली त्या जमिनीवर आता फळी फिरून घ्यायची, म्हणजे जमीन लेवल करून घ्यायची. त्याच्यासाठी काका इकडे फळी तयार करून घेत आहेत. शिव्याला मधनं कट केलंय आणि असं फळीत लावलंय. रेडी गो. लालवाला मला कसा बघतो ते बघा काय मी जवळ गेल्यावर. लाल नाही चॉकलेट आहे. चॉकलेटी रेडी गो. बघा 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 कसं बघतोय. चल चल चल. आम्ही दोघांनी मॅचिंग केलंय, तरी पण तो मला घाबरतो का काय करतो काय माहिती. मला बघितलं ना की स्टॉपच होतो, मागे वळून वळून बघतो एका डोळ्याने. नांगर सोडला आत्ता आणि आता फळी लावणार. आणि मी आधीच लांब जाते कारण का तो बघा कसा बघतोय, शेपटी हलवतोय.
मी वळल ना तसा वळतो बघा काय. कसा बघतो बघा. हा असा का करतो? त्याला राग येतो का माझा, का घाबरतो? ह्याला घाबरतो का? तुमच्याकडे रागान बघतोय तो. घाबरतो. चल चल चल. अरे 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 उड्याच मारते. टुनुक टुनुक. आता जमीन नांगरली. आता फळी बांधून तिला जरा सपाट करायची. घाबरला हा. नवीन बैल आहे, पहिल्यांदाच नांगरणी करायला आहे, तर असं मागं कोण दुसरं काहीतरी वेगळं दिसलं ना की घाबरतो. आता फळी लावली तर फळीला पण घाबरलाय. चल 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 चल. अरे 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 निघला. एकदा सवय झाली असती ना बरोबर नांगरलेलं असतं. कसं करतो कसं करतो. नांगरणी झाली. आता बैलांना फळी लावली होती, पण काय हा चॉकलेटी बैल घाबरतो ना, म्हणून आता फळी काढून टाकली. बघत होते ट्राय करून, पण नाही, तो त्याच्यातून मान कशी काढतो बाहेर बघितलं ना, पुढेच जायला तयार नाही. शेवटी आता फळी तर ते काढून टाकलं सगळं आहे ते. आणि आता ह्यांना घरी घेऊन जायचं. चल 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 इकडे नका येऊ. आता ऑप्शन नाही, आता हातानेच करायला लागल. सगळ्यांचे निळ्या कलरचे शर्ट ना गावाला एकसारखे. टाटा बैल चालले घरी. तिकडं तिकडं. आता घरी निघालोय. आई आणि काकी आहे तिथे शेतातच. तर हा एका दिवसाचा व्हिडिओ नाही आहे. आठवडाभर मेहनत केलेली नाचणी लावायला, तर तिथं आता पुढं दिसेल. त्याच्यामुळे वातावरणात बदल आहे. आता बघा ऊन पडलंय, थोडं पुढे गेलं की पाऊस आहे. तर बघा किती मेहनत घ्यायला लागते. एक व्हिडिओ 20-25 मिनिटाचा बघण्यासाठी 4-5 दिवस म्हणजे आठवडाभर नाचणी लावली होती. आणि मग तुम्ही लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, मग कसं तरी वाटतं ना. मग लाईक करा, सबस्क्राईब करा. जरा गावचे व्हिडिओ बघायचे असतील तर मग असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बघा आमचं गावचं वातावरण किती छान आहे, एकदम हिरवगार. गावाकडचे छान छान व्हिडिओ बघायचे तर सबस्क्राईब करा भरपूर. चला तर जातो घरी आणि उद्या येतो. मग आता संध्याकाळ झाली आहे. आता वाजले 6 वाजले तरी बघा किती प्रकाश आहे. किती मुलांचा आवाज आहे, नुसता चाव 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 चाव. खेळतात तेवढे आणि भांडतात पण तेवढेच.
तर बघा कोण आलंय आज नाचणी लावायला. आज सुट्टी आहे तर हे पण आलेत नाचणी लावायला. काल आता बघितलं फळी मारत होतो बैलांना सोबत घेऊन, तर काय बैल तयार नव्हते. मग आता त्यांना घरी ठेवलेलं, आज नाही त्यांना घेऊन आलो आणि आज चाललोय नाचणी लावायला. खत काय म्हणतात भाई? सुपला खत सुपला शॉट नाचणीला. इकडे काका ठोंबे मारून घेत आहेत, म्हणजे होल पाडतायत आणि मग त्या होलमध्ये ते खत ते टाकायचं. असं करतात नाचणीला. म्हणजे लावणीपेक्षा, भात लावणीपेक्षा नाचणीला जास्त मेहनत आहे करायला, म्हणून नाचणी तांदळापेक्षा महाग आहे. 60 रुपये किलो. त्याला असं मैदानच पाहिजे ना, असं हे मळीतून चिखल होतो आहे ना, चिकन ना ते कसं मर्या येते ना लावणीच्या म्हणून. असं एकसाईट नसतं ना, पाणी जाण्यासारखं लगेच. त्याला ते असं बाटलंच हे होतं चांगलं ना, त्याच्यामध्ये बाटल्यामध्ये चांगलं पाणी राहत नाही, निसरून जात. पाणी राहत नाही त्या बाटल्या. हे असं खत टाकायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये, म्हणजे आव्याला लागतं प्रत्येक. हे आता असं लावून घ्यायचं. उलटा लावतात ना, शाबाश. असं लावायचं. हां, सरळ लावल्यानंतर लावणी होते असं पटकन होतं. नाचणं लावायला आहे, नाचणं. आज शेवटचा दिवस नाचणी लावायचा. म्हणजे ज्या मळीमध्ये नाचणी पेरली होती त्याची नाचणी काल काढून ठेवलेली आणि आता जाऊन ती लावायची. मग नाचणी फायनली कंप्लीट होणार. पण बघू पाऊस काय करतोय काय नाही, कारण का पाऊस नाही लागत ना नाचणीला. काढीचं आहे काय? मग ते असं काय लावलं? आणि ती नवस जया. वर लावलं होतं उभारांच्या इथं, एक काडी बियाणं. आणि या 2 काड्या. जया 2 काड्याची. ही सकाळी काढलेली का तुम्ही नाचणी? आली म्हणतील ही परत. ही म्हणतील परत आली. घाबरत तिला आमचा व्हिडिओ नीट करून. नाव काय या खताला, काय म्हणतात? ते सुपला ना हो. सुपला खत नाचण्याचं, पांढरं खत भाताचं. कसे बघा, युरिया. सुपला कसे दाणे बघा. हात धुवा. दिवसांनी बघायला या ना परत. बघायला येऊ मी तुला चालू सांगा. तर आज परत मी 3-4 दिवसानंतर आली आहे नाचणीच्या शेतीमध्ये. आणि बघा किती नाचणी लावून झाली. जेव्हा मी आले होते तेव्हा फक्त नांगरणीच चालू होते आणि या सगळ्या ज्या मळ्या आहेत त्या रिकाम्याच होत्या. तर आईंनी, काकांनी आणि काकींनी मिळून ही सगळी नाचणी, ह्यांनी पण
आणि हर्षद भाऊंनी या सगळ्यांनी थोडं थोडं मदत करून नाचणी एवढी कंप्लीट केली आहे. कुंभ काढायला सारखी होती कुंभ. आणि आज ही शेवटची मळी आहे. ही आता सपाट करून झाली फळीनी की ठोंबे मारून इथं नाचणी लावणार आणि मग फायनली आमची आठवडाभराची मेहनत नाचणी लावायची कंप्लीट होणार आहे. आणि आजचाच दिवस आहे म्हणून आज लास्ट दिवस आहे म्हणून मी परत आली आहे शेतामध्ये. 3-4 दिवसमध्ये मी आली नव्हती. सगळं हेच लोक करत होते. आज एंड करायला आली व्हिडिओचा एंड. एवढं होतं पाण्यात लागलं तर बरं आलं. नाचणं लावायला आलेलो होतो आम्ही, पण ह्या पावसाने घाण करतंय सगळं. पाऊस नाही पाहिजे नाचणं लावायचं असेल तर. त्याला इरलं म्हणतात. इरलं आमच्या इकडे तरी. दाखव ग, ही बघ, हे असं पाहिजे. हे अरे काय हवं आहे ते. इरलं असं घ्यायचं असतं. हे इरलं. हां इकडं कर असं ह्याला. हां ही लाजाळू आहे आमची. ही लाजाळू आहे. हे असे पळापळी होते बघा. चिखली करतात त्यांना चांगलं आहे पाण्यासाठी, आणि नाचणं लावतात त्यांना नाही बरोबर. हे असं लावायचं म्हटल्यावर अवघड आहे नाचणं. तू पण ये इथं लाईन मध्ये. पाऊस आला त्याच्यामुळं सगळं आम्ही पॅकअप केलं आता. चला. हे बघा असं पाणी पाणी ठोंबे भाताला असं चालत नाही. पाणी ठोंबे भात म्हणतोय नाचण्याला. नाचण्याला ठोंबा मारून काय असं जमत नाही. दुपारचे आत्ता 1च वाजले तरी पण वातावरण कसं झाले. तर आत्ता तरी घरी चाललोय. संध्याकाळी म्हणजे पाऊस गेल्यावर जेवण करून रिटर्न येणार. पण आजच्या दिवसातच नाचणी पूर्ण करणार. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला घरी जातो आता. वाटत राहिली नाही काय जायचं कसं.